12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेलं औंढा नागनाथ हे हिंगोली जिल्ह्यातील पवित्र तीर्थक्षेत्र आहे। हे गाव बालाघाट पर्वताच्या कुशीत वसलेलं आहे। मराठवाड्यातील 3 ज्योतिर्लिंगांपैकी नागनाथ हे एक आहे। प्राचीन काळी हा प्रदेश दारुकावन नावाने प्रसिद्ध होता। ऋषीमुनींना त्रस्त करून सोडणाऱ्या दारुका राक्षसाचा वध करून भगवान शंकराने याच ठिकाणी लिंग रूपाने वास्तव्य केले असं म्हटलं जातं। याशिवाय असंही मानलं जातं की पांडव हे कौरवांकडून दूतामध्ये हरल्यानंतर त्यांना 12 वर्षाचा वनवास व 1 वर्षाचा अज्ञातवास भोगण्याची शिक्षा झाली होती। या दरम्यान पांडव भारतभर फिरत असताना या दारुका वनात आले तेव्हा त्यांच्यासोबत एक गाय होती। ती गाय रोज सरोवरात जाऊन एके ठिकाणी दूध सोडत होती। बऱ्याच दिवसापासून घडत असलेली ही गोष्ट एके दिवशी भीमाच्या लक्षात आली। तो दुसऱ्या दिवशी त्या गायीच्या पाठोपाठ सरोवरात गेला तेव्हा त्याला तिथे शिवलिंगाचे दर्शन झाले आणि ती गाय रोज याच शिवलिंगावर दूध सोडत असल्याचं देखील त्याच्या लक्षात आलं। मग 5ही पांडवांनी मिळून त्या ठिकाणी महादेवाचे दर्शन घेतले। तेव्हा श्रीकृष्णाने त्यांना हे नागेश्वर ज्योतिर्लिंग असल्याचं सांगितलं। तेव्हा 5 पांडवांनी मिळून या ठिकाणी भूतलावर स्थित असलेल्या ज्योतिर्लिंगाचे एक भव्य असे अखंड दगडाचे मंदिर बांधले। औंढा नागनाथ मंदिर परिसरात 12 ज्योतिर्लिंगांची 12 छोटी मंदिरं आहेत। तसेच या ठिकाणी एकूण 108 मंदिरे आणि 68 तीर्थे आहेत आणि ती सर्व भगवान शंकरांची आहेत। मंदिराच्या पश्चिमेस नामदेव महाराजांचे मंदिर व सभा मंडप आहे। औंढा हे संत नामदेवाचे गुरु विसोबा खेचर यांचे ही गाव आहे। विसोबा खेचर यांची समाधी ही याच परिसरात आहे। औंढा नागनाथ मंदिराची उंची 100 फूट एवढी असून मंदिराला कुठलाही पाया नसून जमिनीच्या पृष्ठभागावर या मंदिराची रचना केली गेली आहे। पूर्वी मोगल साम्राज्यात येथील मंदिराचा काही भाग मोगलांनी पाडला असल्याचं सांगितलं जातं, पण त्यानंतर अहिल्याबाई होळकर यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार करून मंदिराच्या कळसाची स्थापना केली। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा। यासाठी लोकशाही मराठीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।